नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुती की महाविकास आघाडीचा विजयी ध्वज लागणार हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. त्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी निवडणुकीच्या पूर्वतयारीला लागली आहे. अजित पवार यांनी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार यावर आपलं सडेतोड मत मांडलंय. सर्वात प्रथम महायुतीतील घटक पक्षांना बहुमताचा आकडा पार करायचा आहे. त्यानंतर आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा निश्चित करणार असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. तसंच 60 जागांवर निवडणूक लढवण्याचा दावाही त्यांनी यावेळी केलाय. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असली तरी अद्याप महायुती व महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरलेला नाही. दरम्यान आमच्याकडे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून वाद नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र भाजपातील वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच लढवली जाईल. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होईल याबाबत मी सांगू शकत नाही. तो अधिकार आमच्या पक्षाच्या संसदीय मंडळाचा व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा असेल असं देखील ते म्हणाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पाहत नाहीत. शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची अलीकडच्या काळातील वक्तव्य पाहता उद्धव ठाकरे हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसावा असं मला वाटतंय, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. सोबतच उद्धव ठाकरे दिल्लीत गेले तेव्हा त्यांची सोनिया गांधी यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीचा एकही फोटो बाहेर आला नाही. सोनिया गांधी यांनी ठाकरेंना एकही फोटो काढून दिला नाही असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांप्रश्नी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत कोल्हापूरचे श्रीरंग बर्गे आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. श्रीरंग बर्गे यांनी सदावर्ते यांना कोल्हापुरी हिसका दाखवल्याची चर्चा व्हायरल व्हिडिओतून होत आहे. श्रीरंग बर्गे यांनी सदावर्तेंचा एसटी कृती समितीशी कोणताही संबंध नसल्याचा आरोप केलाय. तसेच त्यांनी घुशीप्रमाणे घुसखोरी केल्याची टीका देखील केली आहे. राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या मुलींना कराटेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे मुली शैक्षणिक अभ्यासासोबतच शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी स्वसंरक्षणाचे धडे गिरवणार आहेत. उच्च शिक्षण संचालकांनी मुलींसाठी किमान एकदा 3 महिने कालावधीचा कराटे प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवावा अशी सूचना शिक्षण संस्थांना करावी असे आदेश राज्यातील विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक आणि अकृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे जर शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं तर त्याला सुरक्षा कवच म्हणून पीक विमा दिला जातो. मात्र अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही 2023-24च्या खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याची मंजूर रक्कम मिळाली नाही. त्यामुळे स्वतंत्र भारत पक्षाने आणि शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा म्हणून पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या 9 सप्टेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला महाराष्ट्रभरातून शेतकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे. अजित पवारांचे मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची मुलगी भाग्यश्री शरद पवारांच्या गटातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर अत्राम यांनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली असून माझ्या मुलीला नदीत फेकेल, जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल असे म्हटले आहे. यावरून आता राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. माझ्याकडे ती गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा आहे. पक्षफोडी करणारा पक्ष आता माझे घर फोडण्याचे काम करत असल्याचा आरोप अत्राम यांनी शरद पवारांवर केलाय. धर्मराव बाबा अत्राम यांची मुलगी भाग्यश्री शरद पवारांच्या गटातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. यावरून चूकभूल करू नका, बापासोबत राहा. बापापेक्षा लेकीवर प्रेम कुणाचेच नसते असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या कन्येला दिलाय. वस्तादने एक डाव राखून ठेवलाय, तो डाव खेळण्याची वेळ आणू देऊ नका असे देखील अजित पवार म्हणाले आहेत. बदलापूर इथल्या एका नामांकित शाळेत 2 मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे बदलापूर शहर हादरलंय. या घटनेनंतर शेकडो आंदोलकांनी घटनेच्या निषेधात रेल्वे रुळावर उतरत रेल्वे वाहतूक बंद पाडली होती. त्या घटनेनंतर आता पुन्हा बदलापूर रेल्वे स्थानक हादरलंय. बदलापूर रेल्वे स्थानकात गोळीबाराची घटना घडली आहे. 4 अज्ञात व्यक्तींकडून हा गोळीबार करण्यात आलाय. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.
राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करावं लागतं। इतर मागासवर्ग ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत आहेत। याबाबत विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। सन 2024 ते 25 या वर्षामधील विविध शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी इतर मागासवर्ग ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्यस्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।